नमो बुद्धाय. जय भीम. दी बुद्धिस्ट रिसर्च सेंटर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज दिनांक 18/8/2026ला आपण ते एक व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी ऐकावं अशी आमची सदिच्छा आहे. तर धम्ममित्र उपासिका यांना सगळ्यांना ऐकणाऱ्यांना सगळ्यांना मैत्रीपूर्ण नमो बुद्धाय. जय भीम. आज आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातून काही भाग आम्ही दी बुद्धिस्ट रिसर्च सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक संडेला घेत आहोत. तर आज असं वाटलं एक व्हिडिओसुद्धा यांचा बनवावं. या अनुषंगाने मी एक व्हिडिओ बनवत आहे. बुद्ध आणि त्याचे पूर्वकालीन वैदिक ऋषी कोण होते आणि त्यांची विचारधारा काय होती हे थोडक्यात जाणून घेणार. त्यानंतर आपण अग्रगण्य जे 10 ऋषीमध्ये जे श्रेष्ठ जे ऋषी होते तो त्या कपिल या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. वैदिक ऋषी जे म्हणायचे वेद हा एक मंत्राचा म्हणजेच ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे. ऋचांचे उच्चार करताना त्यांना ऋषी म्हणत. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्मा, महेंद्री, यम इत्यादी देवांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना. जसे यज्ञ होतात, यज्ञामध्ये जे मंत्र उपचार करतात त्यावेळेस हे जे मंत्र उपचार करत असताना यांच्या प्रती ते प्रार्थना करतात का आम्हाला त्या देवतांनी सहाय्य करावं, आम्हाला आम्ही ज्या संकटात आहोत संकटातून बाहेर काढावं, शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी भक्ताकडून अन्न, मांस आणि मद यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेले प्रार्थना होय. कारण त्यावेळेस जेव्हा यज्ञ व्हायचे, यज्ञामध्ये अनेक जानवर पशुबलीचा कत्तल व्हायची, त्यांचा नैवेद्य द्यायचं, मद घ्यायचं, दारू प्यायचे आणि त्यांना प्रार्थना करायची का आम्हाला शत्रूविरुद्ध आम्ही लढणार आहोत, त्यासाठी तुम्ही आम्हाला सहाय्य करा. भक्ताकडून जे ते मानणारे जे होते, आपण त्याला भक्त म्हणतो. जसं एखादी देवाला मानणारे जे आहेत, पूजणारे आहेत ते भक्त, त्या भक्ताकडून ते सगळं हे करून घ्यायचे आणि ते यज्ञामध्ये जसं अन्न, मांस, जनावराचा पशुचा बली, कधीकधी तर नरबलीसुद्धा घ्यायचे. ह्या प्रकार ह्या चालत होता. यात असे काही अग्रगण्य ऋषी होते. ते ऋषीचे नाव याप्रमाणे आहे. अधमर्शन पहिला ऋषी आहे. प्रजापती, परमेष्ठी, बृहस्पती, अनिल, दीर्घतमा, नारायण, हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा हे ते ऋषी होत. बुद्धाच्या पूर्वकालीन या बुद्ध
जेव्हा आपल्या धर्तीवरती आलेत, पूर्वकालीन हे जे ऋषी होते, हे ऋषी यांचे अलग अलग मत त्यांनी जगाच्या उत्पत्तीच्या संदर्भात मांडले होते. जगाची उत्पत्ती कशी झाली, मानवाची उत्पत्ती कशी झाली, कशापासून झाली, हे सगळं हे ऋषी मांडायचे. तर हे तुम्ही बुद्ध आणि वैदिक ऋषी ह्या भाग 5मध्ये तुम्ही वाचू शकता सविस्तर. यामध्ये ह्या गोष्टी सगळे दिलेल्या आहेत. तर याचा जर आपण संपूर्ण व्हिडिओ बनवतो, फार मोठा व्हिडिओ होऊ शकते, तर मी या खोल पण जाणार नाही. पण या ऋषीमध्ये भगवान बुद्धांनी जेव्हा या ऋषीचं तत्त्वज्ञान जेव्हा ऐकलं, तेव्हा त्यांना वाटलं हे वाळवंटाप्रमाणे ओशाड, जसं वाळवंट जे असते रेतीचं, त्यामध्ये कोणतंही झाड उगवत नाही, कोणतंही फळ उगवत नाही, कोणतंही ते उत्पादन होत नाही, अशाप्रमाणे ते वाळवंट असते, रेती वाळवंट. याप्रमाणे ह्या ऋषीचे जे मत आहेत, यांची विचारधारा आहे. या विचारधारेतून समाजाचा कोणताही उपयोग होणार नाही, समाजाचा कोणताही फायदा होणार नाही, यात काही तथ्य नाही आहे असं भगवान गौतम बुद्धाला वाटलं. पण यामध्ये जे तत्ववेता कपिल जे होते, तत्ववेता कपिलाचे काही सिद्धांत भगवान बुद्धांनी मान्य केले होते. जसे भारतातील प्राचीन तत्ववेत्यात कपिल हा अग्रगण्य होता. त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्त्वज्ञ म्हणून त्यांचे स्थान अद्वितीय होते. त्यांच्या तत्त्वज्ञानाला सांख्य तत्त्वज्ञान असे ओळखले जाई. त्यांच्या विचारातील मूलतत्वे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्य तत्त्वज्ञानाचे हे पहिले तत्त्व होय. पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही. कारण जे काही आपण जे सांगतो, ईश्वर आहे, आत्मा आहे, ब्रह्मा आहे, याला सत्याचा पुरावा कोणताही नाही. तर तत्ववेता कपिल काय म्हणतो, याला आम्हाला पुरावा पाहिजे, एव्हिडन्स पाहिजे. पुरावा असेल तर मग त्याला मानू, पुरावाच नसेल समजा तर त्या तत्त्वज्ञानाला आम्ही मानणार नाही, असे तत्ववेताचे म्हणणे होते. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने फक्त 2 मार्ग सांगितले, प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्यासमोर वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन, त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणते. ते खरोखर आपल्याला त्याचे मनाला आकलन होत आहे, चित्ताला कळत आहे, मनाला चित्ताला समोर ज्ञानाचं आकलन होत आहे की बाई ही वस्तू आहे, हे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यापुढे आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. प्रत्यक्ष ज्ञान, समोर वस्तूची आपल्या मनाला होणारे आकलन. अनुमान 3 प्रकारे आहे. कारणावरून कार्य ओळखणे, जसे ढगाच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. कार्यावरून कारण ओळखणे, जसे दरीतून वाहणाऱ्या ओढाला पूर आल्यावर डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. साम्य, जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो, असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात, त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे, असं कपिलाचं म्हणणं होतं. त्यांचे दुसरे तत्त्व होते सृष्टीच्या उत्पत्तीस संबंधी. हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे, हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते,
किंवा सुतापासून कापड तयार होते, त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूचे अस्तित्व पहिल्यापासूनच करण्यात असते असे त्यांचे मत होते कपिलाचे. कारण कपिलाचं म्हणणं होतं, ज्याप्रमाणे त्यांनी मडक्याचं उदाहरण दिलं. आपण माती आणतो, मातीला रगडतो, त्याचा गोळा बनवतो आणि चक्क्यावर ठेवतो आणि त्यापासून आपण मडकं तयार करतो. तसेच सुतापासून कापूस आणतो, कापसापासून सूत काढतो आणि त्यापासून आपण कापड तयार करतो. म्हणजे उत्पन्न वस्तूचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्यांचे मत होते. का जे काही वस्तू उत्पन्न होत आहे, जे काही तयार होत आहे, ते अस्तित्वातच असते पहिलं. त्यानंतर त्याचं आपण जेव्हा त्याला पूरक पाणी टाकूया, खत टाकूया, त्याला योग्य प्रकारे हवा, उष्णता हे जेव्हा मिळणार, तेव्हा ते आपोआप ते पुन्हा झाड तयार होणार आणि तुम्हाला ते दिसणार. तर मित्रो, मी समोरचा व्हिडिओ घेणार आहे, कारण जास्त लोड होणार नाही. त्यामुळे मी याला दुसऱ्या भागात घेणार, दुसरा समोरचा व्हिडिओ.